लेसन पाहिले, त्याच्यामध्ये आपण 2 लेसन पाहिले होते. मग त्यात एक कविता होती आणि एक लेसन होता, तो होता शब्दांशी खेळूया. मग कुठले लेसन होते ते 2? एक होता शब्दांशी खेळूया आणि दुसरी जी कविता होती ती कुठली होती? कुठली होती? खेळातील स्वयंपाक. व्हेरी गुड अनन्या. आपण जी कविता पाहिली होती ती होती खेळातील स्वयंपाक. तनिष, व्हेरी गुड, युअर आन्सर इज करेक्ट. ओके, तर आपण हे 2 लेसन पाहिले होते. एक होती कविता आणि एक होते लेसन. तर कविता होती त्याच्यामध्ये होता खेळातील स्वयंपाक. तर त्याच्यामध्ये आपल्याला भातुकलीचा खेळ दाखवला होता. त्याच्यामध्ये जशी तुमच्याकडे भातुकलीच्या खेळामध्ये जशी भांडी असतात की नाही, छोटी छोटी, जशी आईकडे आईच्या किचन मध्ये भांडी असतात, तशीच त्या मुलांकडे देखील त्यांच्या खेळामध्ये छोटी छोटी. वेरी गुड अनन्या, आपने लर्न किया पोएम को, गुड. तशीच त्या मुलांकडेही भांडी होती आणि त्या भांड्यांमध्ये, त्या छोट्या छोट्या भांड्यांमध्ये त्यांनी काय केलं होतं मुलांनो? छान असा स्वयंपाक तयार केला होता. तो स्वयंपाक तयार करून त्यांनी एवढा स्वयंपाक तयार केला की त्यांचा तो स्वयंपाक त्या डबीत मावत होता आणि डबीत मावत असताना देखील त्यांचं पोट भरून जेवण झालं होतं, हो की नाही? स्वयंपाक करून झाल्यानंतर, जेवून झाल्यानंतर त्यांनी काय केलं होतं? तो स्वयंपाक डबीत भरला होता. म्हणजे एवढा कमी स्वयंपाक असून देखील त्यांचं पोट भरलं होतं, ओके नाही? आपण पाहिलं की डबीत मावणारा स्वयंपाक असून त्यांनी काय केलं होतं? पोट भरून जेवण केलं होतं. मग त्यांनी जेवणात काय काय बनवलं होतं? काय काय बनवलं होतं जेवणात? पोळ्या, वांग्याची भाजी, आणखीन काय केलं होतं त्या मुलाने? खेळातील या स्वयंपाक या कवितेतील त्यांनी काय काय स्वयंपाक केला होता? डाळ. व्हेरी गुड अनन्या, डाळ. आणखीन काय केलं होतं? डाळ डाळ डाळ. भात. व्हेरी गुड पार्थ. अनन्या, डाळ, भात. सिद्धी, चपाती. व्हेरी गुड सिद्धी. वांग्याची भाजी व मनस्वी, व्हेरी गुड. ओके, मग त्यांनी त्यांच्या जेवणात काय काय बनवलं होतं? डाळ, भात, वांग्याची भाजी आणि चपाती, हो की नाही? आणि पचनासाठी काय दिलं होतं त्यांनी प्रत्येकाला? पचनासाठी काय दिलं होतं? पचनासाठी 2 फळं प्रत्येकाला दिली होती. व्हेरी गुड. काय दिली होती? फळं, फ्रूट दिली होती. व्हेरी गुड ध्रुव. काय दिली होती? तर फळं देण्यात आली होती. कारण फळ आपणही जेवण झाल्यानंतर फळही खातोच, कारण जेवण केल्यानंतर फळ खाल्ल्यानंतर ते पचनासाठी काय असतं? चांगलं असतं. आपण जे जेवण केलेलं असतं ते पचण्यासाठी आपल्याला मदत होते. म्हणून प्रत्येकाने जेवल्यानंतर एकतरी फळ हे खाल्लंच पाहिजे, हो की नाही? म्हणून प्रत्येकाने पचनासाठी काय केली? 2 फळे खाल्ली. त्याच्यानंतर कुठला लेसन होता? शब्दांशी खेळूया. ओके, तर शब्दांशी खेळूया या लेसन मध्ये आपण काय शिकलो? वेगवेगळे आपल्याला छान छान असे शब्द दिलेले होते. त्या शब्दांपासून आपण वाक्य बनवले. तसंच त्या वाक्य बनवल्यानंतर आपण काय केलं? खाली जी शब्दांची आगगाडी बनवली होती की नाही, त्या शब्दाच्या शेवटच्या शब्दापासून आपण नवीन शब्द बनवला होता. जसं की अननस या शब्दाच्या शेवटी स हे अक्षर शेवटी आलेलं आहे, हो की नाही? अननस या शब्दाच्या शेवटी कुठलं अक्षर आलेलं आहे मुलांनो? स. मग स पासून कुठला नवीन शब्द बनवणार आपण? स पासून कुठला नवीन शब्द बनवता येईल? ससा. व्हेरी गुड संभवी, ससा. मग ससा या शब्दाच्या शेवटी कुठलं अक्षर आलंय? पुन्हा स आलंय. मग आता पुन्हा स पासून तुम्हाला वेगळा शब्द बनवावा लागेल. ससा झाला, आता पुन्हा स पासून आणखीन नवीन. संत्रा. व्हेरी गुड हिरल, संत्रा. संत्र्याच्या शेवटी त्र, त्र आलाय है ना? मग त्र पासून बनवायचा आहे समोसा. अरे वा, ब्रेकफास्ट झालाय ना हिरल? का भूक लागली? संत्रा, समोसा.
त्र पासून नवीन शब्द बनवायचा आहे. त्र्यंबक. व्हेरी गुड पृथ्वीराज. त्र्यंबक. मग त्र्यंबक मध्ये क शेवटी अक्षर आलंय, मग क पासून नवीन शब्द बनवायचा. क पासून एक शब्द बनवा, कारण त्र्यंबकच्या शेवटी क अक्षर आले. कविता. व्हेरी गुड सोहम. कविता. कविता या शब्दाच्या शेवटी त हे अक्षर आलेलं आहे, हो ना. मग त पासून आता शब्द बनवायचा आपण. त त या अक्षरापासून शब्द बनवायचा आहे. तराजू. व्हेरी गुड. तराजू. मग तराजू या शब्दाच्या शेवटी कुठलं अक्षर आलेलं आहे? ज. मग ज पासून नवीन शब्द बनवायचा आहे. ज पासून. ज. तवा, तलवार, जहाज. व्हेरी गुड संभवी. जहाज. जग. व्हेरी गुड. मग आता अशा प्रकारे आपण काय बनवली ही मुलांनो? शब्दांची आगगाडी बनवली, हो की नाही. म्हणजे एक शब्द संपला की त्या शब्दाच्या शेवटी जे अक्षर आलेलं असतं त्या अक्षरापासून आपण काय करतो? नवीन शब्द बनवतो. आणि अशाच प्रकारे आपण खूप सारे शब्द बनवत गेलो आणि त्या शब्दापासून आपण छोटी छोटी वाक्य देखील बनवली होती, है ना. जसं नयन नाच, सई गा, आई आली, है ना. असे छोटे छोटे वाक्य देखील आपण बनवायला शिकलो होतो. कशामुळे? तर या शब्दांच्या खेळामुळे, है ना. शब्दांच्या खेळामुळे आपण शब्द आणि वाक्य बनवायला शिकलो. कारण एखादी भाषा जेव्हा आपल्याला शिकवायची असते, पूर्णपणे शिकून घ्यायची असते, तेव्हा आपल्याला त्या भाषेचं सगळ्यात जास्त शब्दांचं ज्ञान असणं गरजेचं असतं. त्या भाषेबद्दल सगळ्यात जास्त शब्द आपल्याला माहिती असले पाहिजे, शब्दांचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, हो की नाही. ठीक आहे. मग इथपर्यंत आपण रिव्हिजन केलं की लास्ट लेक्चर मध्ये आपण कुठले कुठले लेसन शिकलो होतो, ओके नाही. जर्मन शिकते. व्हेरी गुड संभवी. गुड. जर्मन शिकतेस. ओके. प्रत्येकाने एक एक लँग्वेज एक्स्ट्रा शिकलीच पाहिजे, हो की नाही. येत नाही तर आता जोपर्यंत घरी येत तोपर्यंत एक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून. ओके. ऑनलाईन पण शिकू शकता हा तुम्ही. व्हेरी गुड मनस्वी. फ्रेंच. ओके. ठीक आहे. आज आता आपण नेक्स्ट लेसनला स्टार्ट करणार आहोत. याच्यानंतरचा जो नेक्स्ट लेसन आहे तो आपण पाहणार आहोत. तर मुलांनो मला सांगा की तुम्ही कधी झाड लावलं आहे का? हो. ओके. झाड लावलेलं आहे. ओके. प्रत्येकाने झाड लावलेलं. मग आपण झाड लावण्यासाठी काय काय करतो? आपल्याला जर एखादं छोटंसं रोपटं लावायचंय समजा कुंडीमध्ये, तर काय करतो? सर्वात आधी आपण काय करतो? एक छोटीशी कुंडी घेतो, पुन्हा माती आणतो. व्हेरी गुड संभवी. माती आणतो, मग त्यात एक रोप आणतो, छोटंसं तुळशीचं असू द्या किंवा गुलाबाची छोटी छोटी झाडं असतात, हो की नाही. त्या प्रकारे छोटंसं रोपटं आणतो, मग त्या कुंडीमध्ये व्हेरी गुड. मग कुंडीमध्ये आपण काय टाकतो? माती टाकतो. मग त्या मातीमध्ये आपण ते छोटंसं रोपटं लावतो आणि त्या रोपट्याला सूर्याचा प्रकाश मिळेल अशा ठिकाणी आपण ते रोपटं ठेवतो, जेणेकरून त्याला सूर्याचा प्रकाश व्यवस्थित मिळाला पाहिजे आणि आपण त्याला रोज पाणी घालतो, हो की नाही. पाणी आणि सूर्यप्रकाश आणि खत ह्या 3 गोष्टी झाडासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि अशा प्रकारे आपण त्या झाडाची काय घेतो मुलांनो? तर काळजी घेतो, हो की नाही. मग आज आपण जो लेसन पाहणार आहोत त्या लेसन मध्ये आपण हेच पाहणार आहोत की झाडांची काळजी आपल्याला कशी घेतली पाहिजे आणि झाडांपासून आपल्याला काय काय मिळतं. तसंच झाड आपल्यासाठी कशा प्रकारे उपयोगी येतात आणि झाड म्हणूनच आपले काय आहेत? मित्र आहेत. झाडाशिवाय आपण राहू शकत नाही, निसर्ग होऊ शकत नाही, है ना. वेरी गुड रुद्र. आपके घर में भी प्लांट्स है, सब घर में होंगे ना. आपने ट्राई किया है एक पॉट में लगाना है ट्री छोटा सा, तो उसको देखो वो कैसे बढ़ता है ना. यस. ओके. तो अब हम स्टार्ट करते हैं हमारे लेसन और बढ़ते हैं. ओके.
ओके. मराठी सुलभ भारती स्टँडर्ड 4 झाड आपला मित्र. तर मुलांनो, आता आपण झाड आपला मित्र कशा प्रकारे आहेत ते आपण या लेसन मधून जाणून घेणार आहोत. तर झाड आपले मित्र कशा प्रकारे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर मग चला तर बघूयात. मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. त्या चित्रांच्या माध्यमातून झाड आपल्याला कशा कशा प्रकारे उपयोगी येतात आणि कशी आपली मदत करतात हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. चला तर मग पाहूयात काय आहे. मुलांना हे काय दिसतात तुम्हाला? झाडं, हो की नाही? हिरवीगार झाडं. तुम्ही पाहिली असतील, हो की नाही? मोठी मोठी झाडं, हो ना? गावी गेलो किंवा आजूबाजूला बाहेर निघालो की आपल्याला ही मोठी मोठी हिरवीगार झाडं दिसतात, हो ना? वेरी गुड सिद्धार्थ, आपके घर में है प्लांट, गुड. हर एक को एक प्लांट तो लगाना ही चाहिए, है ना? तो वही आज हम सीखने वाले हैं कि हमें प्लांट्स क्यों लगाने चाहिए. हम्म. तर चला मग पाहूयात. त्याला झाडं का लावली पाहिजे? पाऊस. झाडांपासून काय मिळतो मुलांना आपल्याला? पाऊस. कारण झाडांमुळेच काय होतो? पाऊस पडतो, हो की नाही? झाडं जर नसतील तर काय होईल? पाऊस पडणार नाही. कारण जमिनीची जी पाण्याची वाफ होते आणि ती पाण्याची वाफ वरती जाते. त्याच्यानंतर झाडांमुळे काय होते? हवा सुटते आणि ती हवा त्या ढगांना लागल्यानंतर त्या ढगांचं काय होतं? पाण्यात रूपांतर होतं. जी पाण्याची वाफ झालेली असते तीच पाण्याच्या रूपात पुन्हा खाली येते आणि त्यालाच मग काय म्हणतात? पाऊस म्हणतात, हो की नाही? मग जर झाडच नसतील तर काय होईल? प्रदूषण होईल आणि प्रदूषण झालं तर आपल्याला पाऊस मिळणार नाही आणि पाऊस आला नाही तर आपल्याला पाणी मिळणार नाही, हो की नाही? म्हणून झाडांपासून आपल्याला काय मिळतो? पाऊसही मिळतो. जर पाऊस पडण्यासाठी झाडही तितकेच गरजेचे आहे, हो की नाही? बघा, वृक्षांची तोड केली की खूप हानिकारक असतं. तसंच हे काय दिसतंय तुम्हाला पिक्चर मध्ये? येस, झाड आपल्याला ऑक्सिजन ही देतं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की झाड आपल्याला ऑक्सिजनही देतं, है ना? त्यामुळे आपण जगतो, हो ना? व्हेरी गुड. आता हे काय दिसतंय आपल्याला स्क्रीनवर? इंद्रधनुष्य. तर इंद्रधनुष्य आपल्याला कशामुळे बघायला मिळतं? खूप छान अशी हिरवी हिरवीगार झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर हे इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं. यस, त्याला इंग्लिशमध्ये रेनबो असं म्हणतात. तर मग कशामुळे? हेही झाडांमुळेच होतं, हो की नाही? या झाडांमुळेच आपल्याला हे सुंदर असं इंद्रधनुष्य पावसामध्ये पाहायला मिळतं. व्हेरी गुड सम्यक. तर तुम्हीही हे पाहिलं का रेनबो? पावसाळ्यात दिसतो. ओके, निहालने पाहिलाय. मग हा आपल्याला कधी पाहायला मिळतो? तर पावसाळ्यात पाहायला मिळतो. मग कशामुळे? तर झाडांमुळे. झाडांमुळे पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे हे छानसं रेनबोचं निसर्गरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. तसंच पावसामुळे सर्वकडे काय झालेलं असते? हिरवीगार झाडी झालेली असते. निसर्ग असा छानसा असा झाडांनी नटलेला दिसतो, हो की नाही? तुम्ही बाहेर गेलात तर बाहेर आता अगदी सगळीकडे हिरवी हिरवीगार झाडी आलेली आपल्याला दिसते आणि ते पाहायलाही खूप सुंदर दिसतात, अगदी नाही? आणि त्यातनं छोटे छोटे झरे वाहत असतात, हो ना? त्याच्यानंतर भाज्या. भाज्या आपल्याला कशापासून मिळतात? भाज्या आपल्याला कोणापासून मिळतात? ट्रीज. व्हेरी गुड हिडल. भाज्या आपल्याला कोणापासून मिळतात मुलांनो? ट्रीज. निहाल, अनन्या, व्हेरी गुड. कशामुळे कशापासून मिळतात? तर झाडांमुळे. मग जर झाडच नसतील तर आपल्याला या भाज्या मिळतील का? नाही. आणि भाज्या या आपल्या शरीरासाठी काय असतात? अत्यंत पौष्टिक अशा असतात. त्यामुळे बघा, रंगीबेरंगी वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या चवीच्या या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला कोणापासून मिळतात मुलांनो? तर त्या आपल्याला या झाडांपासून मिळतात आणि जगण्यासाठी आपल्याला अत्यंत आवश्यक अशी ही जी वस्तू आहे ती आपल्याला कोणापासून मिळते? फक्त झाडांपासूनच मिळते. बघा हा मुलांनो, झाडांपासून आपल्याला किती उपयोग आहे, झाडांचे आपल्याला किती उपयोग आहेत. भाज्याही आपल्याला या झाडांपासून मिळतात, ज्या आपण रोज आपल्या जेवणात खात असतो, हो की नाही? वांगी,
गवार, फ्लावर, वटाणा, गाजर, मुळा, टोमॅटो, कांदा, बटाटा यासारखे ज्या फळभाज्या आहेत आणि ज्या भाज्या आहेत या सगळ्या आपल्याला कशापासून मिळतात तर झाडांपासून मिळत असतात. ओके, तर मग भाज्या तर आपल्याला झाडांपासून मिळतात. अजून कोण आहे तर फळे. आपण जी फळं खातो है ना मोस्टली बघा वेगवेगळ्या रंगाची आणि वेगवेगळ्या चवींची, काही आंबट तर काही गोड अशी वेगवेगळ्या चवींची फळं देखील आपल्याला कोणापासून मिळतात म्हणो झाडांपासून है ना कशापासून मिळतात झाडांपासून मिळतात फळं आपल्याला कोणापासून मिळतात झाडांपासून हो की नाही कशापासून मिळतात तर ही झाडं आपल्याला सॉरी ही फळं आपल्याला कशापासून मिळतात झाडांपासून मिळतात मग याच्यामध्ये कोणकोणती फळं आहेत तुम्हाला दिसतात की नाही चित्रामध्ये केळी संत्री सफरचंद द्राक्ष स्ट्रॉबेरी चेरी अशी भरपूर सारी जी फळं आहेत ही आपल्याला फक्त आणि फक्त झाडांपासूनच मिळतात जर झाडं नसतील तर आपल्याला ही फळं देखील मिळणार नाहीत ओके नाही त्यामुळे झाड आपल्यासाठी खूप उपयोगी आहेत ओके त्याच्यानंतर फुलं छान छान सुंदर सुंदर रंगीबिरंगी वेगवेगळी फुलं ही आपल्याला कोणापासून मिळतात मुलांनो झाडापासून आणि या फुलांचा उपयोग आपण कशासाठी करतो तर या फुलांचा उपयोग आपण छान छान काय हार बनवतो गजरे बनवतो पुन्हा त्याच्यापासून आपण काय बनवतो हार गजरे बुके हे सगळं बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तर फुलांचा उपयोग केला जातो किंवा आता जेव्हा गणपती बसले होते तेव्हा बहुतेक ठिकाणी ते डेकोरेशन करण्यासाठी ही कशाचा उपयोग केला जातो मुलांनो तर या फुलांचा उपयोग केला जातो फुलांची आरास करून सजावट केली जाते हो की नाही मग या सगळ्या ठिकाणी ह्या फुलांचा उपयोग केला जातो मग बघा आपल्याला झाडाचे किती उपयोग आहेत किती फायदे आहेत हो की नाही आपल्याला झाडापासून पाऊस मिळतो त्याच्यानंतर फळं भाज्या फुलं आणखीन बघूया त्या झाडांपासून आपल्याला काय काय मिळतं ठीक आहे ही बघा आता झाडं ही काही काही वेगळ्या प्रकाराची असतात काही वेगळी दिसणारी असतात तसेच काही उंचीने मोठी असतात काही लहान असतात जी लहान असतात त्यांना झुडपं म्हणतात आणि जी मोठी असतात त्यांना वृक्ष असे म्हणतात हो की नाही जसं आंब्याचं झाड बघितलंय ना तुम्ही खूप मोठं असतं आंब्याचं वडाचं ही जी झाडं असतात ती काय असतात खूप मोठी असतात आणि छोट्या झाडांमध्ये जसं गुलाबाचं झाड तुळशीचं झाड है की नाही कोरफड ह्यासारखी काय ही जी असतात ही छोटी छोटी झाड असतात त्यांना काय म्हणतात झुडपं म्हणतात हो की नाही मग तसेच या औषधांमध्ये काही जी काही वनस्पती असतात ती औषधी असतात जसं की कोरफड तुळस ही वनस्पती काय आहे औषधी आहे जर एखाद्या वेळेस तुम्हाला खोकला किंवा सर्दी झाली तर आई याचा पटकन काढा करते आणि तुम्हाला प्यायला देते हो की नाही त्याने तुम्हालाही लवकर बरं वाटतं मग झाड हे काय आहेत काही औषधीही झाडं आहेत ज्याच्याने औषधी तयार केली जातात मग झाडांपासून बघा औषधही बनवली जातात औषध म्हणूनही या झाडांचा उपयोग केला जातो आयुर्वेदिक औषधांमध्ये तर बहुतेक करून झाडांच्या या सालींचा देखील औषध म्हणून उपयोग केला पण एक ती प्रॉपर झाडं असतात त्या झाडाच्या सालीचाच एक औषध म्हणून उपयोग केला जातो ठीक आहे जसं काही झाडांचा आपण काढा वगैरे करून पितो तसंच झाडांची जी साल असते खोड असते ते थोडंफार हे करून त्याचाही औषध म्हणून उपयोग केला जातो ओके इथपर्यंत आपण पाहिलं त्याच्यानंतर बघा झाडाचा उपयोग आणखीन कोणाला होतो झाडावर पक्षी आपली घरटी बनवतात हो की नाही हे जे झाड आहे या झाडावर चिमणी कावळा यासारखे पक्षी काय करतात आपापली घरटी बनवतात आणि झाड जर नसतील तर त्यांना राहायला जागा राहील का तर नाही त्यामुळे झाड हे खूप उपयोगी आहे
पक्ष्यांसाठी देखील, कारण त्यांनी त्यांची घरटी कुठे तयार केलेली असतात? झाडांवर. त्याच्यानंतर पुढचं चित्र दिसतंय बघा, झाडांचा इतका उपयोग आपल्याला आहे, त्यामुळे आपण झाडे कधीच तोडू नये, हो की नाही? झाड कधीच तोडायचं नाही, कारण काय, झाड हे जमिनीची धूप देखील थांबवतं. जमिनीवर जर झाडच नसतील तर काय होईल? जमिनीची धूप होईल, प्रदूषण होईल, हो ना? बाकी सगळ्या ह्या गोष्टी वाढत जातात. तसंच या पक्ष्यांना देखील राहायला जागा राहणार नाही. जसं पक्ष्यांना झाडं नसल्यावर तिथे त्यांना घरटी बनवता येणार नाही, त्यांना राहता येणार नाही. तसंच प्राण्यांचं देखील आहे. कारण प्राणी कुठे राहतात मुलांनो? जंगलात. आणि जंगलात काय असतात? खूप झाडं असतात. मग याच जंगलातली झाडं जर आपण तोडली, तर हे जंगली प्राणी कुठे राहायला जाणार? मग ह्या जंगली प्राण्यांना जर तिथे जंगलात आपण आता राहूच दिलं नाही, ही सगळी झाडं तोडून टाकली, मग ही जंगली प्राणी कुठे येणार? मानवी वस्तीत येणार. मग यांच्यापासून आपल्या जीवाला काय होणार? धोका होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जंगलातली झाडं तोडली नाही पाहिजे, हो की नाही? जेणेकरून ही जी वनसंपत्ती आहे, इट मीन्स जंगल, हे तसेच राहतील आणि प्राणीही तिथे अगदी गुण्या गोविंदाने ते त्यांच्या जागेवर आणि आपण आपल्या जागेवर राहू शकतील. आपण जर त्यांचंच घर तोडलं तर मग ते कुठे येणार? मानवी वस्तीतच, म्हणजे जिथे आपण राहतो तिथे येऊ शकतात, हो की नाही? कारण त्यांच्यासाठी जर आपण जंगलच ठेवलं नाही, हो की नाही? मग अशा प्रकारे झाडांमुळे प्राणी देखील त्या झाडाझुडपांमध्ये, जंगलांमध्ये राहत असतात, हो की नाही? माकड पाहिले की नाही, झाडावर बसलेले असतात. मग तेही कुठे राहतात? तर झाडावर राहतात. अशा प्रकारे काय केला जातो? झाडांचा उपयोग केला जातो. तसेच जी झाडं जी झाडे वाळलेली असतात, ज्यांच्या झाडांच्या फांद्या ह्या वाळलेल्या असतात, त्याच झाडांच्या फांद्यांचा उपयोग हा इंधनासाठी करावा, है ना? जी सुकलेली असतात, ओली जी लाकडं असतात, जी झाडं असतात, ती तोडू नये. त्या झाडांच्या फांद्या या सुकलेल्या असतात, त्यांचाच इंधनासाठी वापर करावा. तसंच या झाडांच्या खोडांपासून टेबल, खुर्ची, सोफा सेट, जे काही फर्निचर असतं, ते सगळं या झाडांच्या खोडापासून बनवलं जातं. मग बघा, झाड आपल्याला किती उपयोगी आहेत, आहे की नाही? म्हणूनच आपल्याला प्रत्येकाला एक झाड तरी नक्की लावलंच पाहिजे आणि ते झाड लावून त्याची व्यवस्थित रोज निगा राखली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? एक छानसं झाडाचं रोपटं आणून, एक खड्डा खोदून त्याच्यामध्ये ते झाडाचं रोपटं लावून त्याला रोज पाणी आणि खत घालून त्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याला छानसं असं मोठं केलं पाहिजे, हो की नाही? प्रत्येकाने एक झाड जरी लावलं ना तरी खूप आहे. प्रत्येक व्यक्तीने एकच झाड लावलं तरी सुद्धा, आणि त्याची काळजीही घेतली पाहिजे, जेणेकरून ते झाड व्यवस्थित वाढेल. मग असं नाही की झाड लावलं झालं नाही, त्याची निगाही आपल्याला राखली पाहिजे. कारण तुम्ही बघितले झाडाचे आपल्याला किती फायदे आहेत आणि म्हणूनच झाड आपला काय आहे? मित्र आहे, हो ना? आणि तशाच प्रकारे झाड आपल्याला काय देतात? ऑक्सिजन ही देतात. मग बघा, आपल्या जो पाठ्यपुस्तकामध्ये जो पाठ आहे, हो की नाही? त्या पाठाचं नाव काय आहे मुलांनो? पाठ क्रमांक 15वा, झाड आपला मित्र. मग आता आपण या सगळ्या चित्रांच्या माध्यमातून तुम्हाला टीचरने सांगितलंच की झाड आपल्याला कशा प्रकारे उपयोगी आहेत. पुन्हा झाड आपले कसे मित्र आहेत. मग आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे. तर तसंच या पाठात देखील आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघूयात मग काय आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये लिहिलेलं. सगळ्यांना स्क्रीन दिसते? आता बघा, पहा, बोला. सर्वात आधी आपण हा लेसन पूर्णपणे रीड करून घेणार आहोत, म्हणजेच वाचणार आहोत. बघा हा, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो, औषधही देतो, दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. आता हे जे झाड आहे ते आपल्याशी बोलतंय आणि ते आपल्याला काय सांगतंय? मी तुम्हाला सावली देतो. बघा, एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये काय होतं? खूप उन्हाचा तडाखा असतो आणि आपण गावी गेलेलो असतो किंवा कुठे बाहेर गेलेलो असतो. खूप ऊन लागतं.
मग तिथे जर एखादं झाड असेल आणि त्या झाडाखाली जेव्हा आपण जाऊन उभं राहतो तेव्हा आपल्याला अगदी बरं वाटतं. ते झाड आपल्याला काय देतं मुलांनो तेव्हा? ते झाड आपल्याला सावली देतं. हो की नाही? सावली देतं, हवा देतं आणि ती जेव्हा सावली मिळते तेव्हा अगदी मनाला शांतता मिळते, की त्या उन्हापासून बचावलो. हो की नाही? इतकं ऊन असतं मे, एप्रिलमध्ये तेव्हा. आणि नक्की आपण जेव्हा त्या उन्हामध्ये फिरत असतो, तेव्हा नक्कीच एखादं झाड मिळालं, की खूप बरं वाटतं. त्याच्यानंतर बघा झाड आपल्याला काय देतो? फळे देतो. आपण पाहिलं झाड आपल्याला काय देतात? फळे देतात, फुलं देतात, औषधही देतात. तसेच काही वनस्पती या औषधी असतात. त्यांच्यापासून आपल्याला काय मिळतं? औषधही मिळतं. हेही आपण चित्रांमध्ये पाहिलं. त्याच्यानंतर दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. मग हे जे झाड असतं ते आपल्याला दिवसभर काय देतात? ऑक्सिजन देतात. मग जर झाडच नसतील तर आपल्याला ऑक्सिजन मिळेल का? नाही. आणि ऑक्सिजन नाही मिळालं तर आपण जगू शकू का? तर नाही. त्यामुळे ही झाडं आपल्यासाठी फार महत्वाची आणि गरजेची आहेत. त्यामुळे आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. मग आता आपण या झाडांची काळजी कशी घेणार मुलांनो? तेही आपण पाहिलं होतं की नाही चित्रांमधून तुम्हाला सांगितलं होतं. मग बघा, तुम्ही माझी काळजी कशी घ्याल? मग आता हे झाड आपल्याला इथे सांगतंय, की तुम्ही आता माझी काळजी कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगतोय हां. बघा, मला तोडू नका, मला पाणी घाला, खूप झाडे लावा, फक्त वाळलेल्या फांद्यांचा इंधनासाठी वापरा. वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरं झाड लगेच लावा. बघा, आपण चित्रांमध्येही पाहिलं, की झाडं तोडायची नाही आणि झाड लावल्यानंतर त्याला रोज पाणी घालायचं. तसंच खूप झाडे लावा म्हणजे प्रत्येकाने एक झाड लावलं तरी खूप आहे. म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड हे लावलंच पाहिजे आणि त्याची काळजीही घेतली पाहिजे. तसंच फक्त वाळलेल्या फांद्यांचा इंधनासाठी वापर करा. हां, जर ज्या झाडाच्या फांद्या ह्या वाळलेल्या आहेत, तर त्याच फांद्या तोडून फक्त त्यांचा इंधनासाठी किंवा जी गरज असलेल्या वस्तू आहेत त्याच्यासाठी तुम्ही त्यांचा उपयोग करू शकता. आणि पावसामध्ये वादळ, वारा सुटतो. मग त्यामुळे काय होतं मुलांनो? तर बरीचशी झाडं कोलमडून पडतात, झाडं पडतात. मग तेव्हा तुम्ही काय करायचंय? लगेच दुसरी झाडं लावायची आहेत. अशा प्रकारे हे झाड आपल्याला त्याची काळजी घेण्यासाठी सांगताय. मग आपण सगळे मिळून अशा प्रकारे या झाडांची काळजी घेणार आहोत की नाही? मग बघा चित्र पहा, झाडांचे उपयोग सांगा. चित्र पहा, चित्रामध्ये काय दिसतंय? बघा काही मुलांनी काय केलंय? झाडावर झोपाळा बांधलाय. हो की नाही? काही माणसं जी आहेत ती त्या झाडाखाली सावलीसाठी थांबलेली आहेत. तसेच पक्ष्यांनी त्या झाडांवर छानसं असं घरटं तयार केलेलं आहे. काही माणसं सावलीसाठी त्या झाडाखाली बसलेली आहेत. हो की नाही? दिसतंय की नाही? मग बघा किती उपयोग आहेत की नाही या झाडांचे. तसेच मीही तुम्हाला दाखवले. तसंच झाडांचा इंधनासाठीही उपयोग केला जातो. भाज्या आपल्याला झाडांपासून फळे मिळतात, फुले मिळतात, भाज्या मिळतात. हे सगळे उपयोग तुम्हाला याच्यामध्ये लिहायचा आहे. कोणत्याही एका झाडाचं चित्र काढा. त्यात तुम्ही कुठल्याही एका झाडाचं चित्र काढून त्याचे काय दाखवू शकता? अवयव दाखवू शकता. हे फळ, हे फूल, हे खोड, हे पान, ही फांदी अशा प्रकारे त्या झाडांचे काय दाखवायचे आहेत? अवयव दाखवायचे आहेत. म्हणजेच पार्ट्स ऑफ प्लांट्स. ओके. झाडाने त्या खोडाला फलक लावले आहे. झाडाने त्याच्या खोडाला फलक लावले आहे. त्यावरील मजकूर वाचा व ते फलक का लावले आहेत ते सांगा. झाडाने बघा त्याच्यावर फलक लावलाय की नाही म्हणजे आपण आपण वाचलो. तोच काय आहे झाडाने लावलेला फलक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की मी तुम्हाला काय काय देतो आणि तुम्ही माझी कशी काळजी घ्याल हे आपण पाहिलंच. आपण आता पुढे वळणार आहोत. पुढच्या स्क्रीनवर पाहतोय. बघा, ऐका, म्हणा व वाचा. झाडे लावा, झाडे जगवा. झाडांमुळे सावली मिळते, झाडांमुळे गारवा मिळतो. झाडे जमिनीची धूप थांबवतात, झाडे हवा शुद्ध ठेवतात, झाडांमुळे प्रदूषण कमी होतं. या ओळींमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे मुलांनो, की झाडांमुळे काय काय होतं. झाडे लावा, झाडे जगवा. आपल्याला काय केलं पाहिजे? खूप सारी झाडं लावली पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय मिळते? झाडांमुळे सावली मिळते. झाडांमुळे गारवा मिळतो. जसं मी तुम्हाला सांगितलं उन्हाळ्यात आपण एखाद्या झाडाखाली जाऊन उभं राहिलो, की छानशी अशी सावली आणि छान असा गार वारा
मिळतो आणि त्यामुळे आपल्याला फार बरं वाटतं. तसंच जमिनीची धूपही थांबवतात, कारण जमिनीवर जेव्हा झाड लावलेलं असतं तेव्हा ते जमिनीची जी मुळं असतात ती त्या मातीला काय करतात, घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही आणि त्यामुळे प्रदूषणही होत नाही आणि झाडं असल्यामुळे हवा ही काय राहते, शुद्ध राहते. झाडं हवा शुद्ध ठेवतात. तसंच झाडांमुळे प्रदूषणही कमी होते. त्याच्यानंतर शब्दपट्ट्या वाचा आणि वाक्य तयार करा. झाडे, फुले, फळे, औषधी देतात. या शब्दांपासून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. झाड फुले देते, झाड फुले देतात. है ना? झाड फुले देते, झाडे फुले देतात. तसंच झाड औषधी देतात. असंही आपण वाक्य बनवू शकतो. त्याच्यानंतर खाली बघा, वाचा, समजून घ्या. ऑक्सिजन फक्त जोडाक्षरं आहेत. ती कशा प्रकारे जोडाक्षरं लिहायची ते ह्याच्यात दाखवलेलं आहे. ऑक्सिजन फक्त वाळलेल्या फांद्या. पाहिलं? त्याच्यानंतर ऐका, पहा व म्हणा. उद्या, नद्या, होड्या, गोट्या, मोठ्या फायद्या. खेळातील स्वयंपाक या कवितेत आलेले जोडाक्षरयुक्त शब्द पाहून लिहा. ओके, खेळातील स्वयंपाक या कवितेतले जोडाक्षर लिहायचे. त्याच्यानंतर एक, अनेक, एकवचन, अनेकवचन. झाड, झाडे, फांदी, फांद्या, पक्षी, पक्षी. पक्षीचं पक्षीच येणार, पक्ष्या होणार नाही, तर पक्ष्या लिहाल, पक्षीचं पक्षीच होणार अनेक वचन मध्ये सुद्धा. ओके नाही, कारण एकापेक्षा अनेक पक्षी जरी एका झाडावर बसले असतील तर आपण त्यांना काय म्हणू, ते पहा पक्षी बसलेले आहेत. ओके नाही, म्हणून पक्षीचं पक्षीच येणार. त्याच्यानंतर मूल, मुले, घरटे, घरटी, जनावर, जनावरे, फूल, फुले, फळ, फळे, पान, पाने. खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा. जनावरे, याच्यामध्ये कुठकुठली शब्द आहेत? जना, नाव, जव, नारे. त्याच्यानंतर पाऊस मध्ये कुठला शब्द आहे? वादळामुळे. ह्याच्यामधले आपण शोधून काढायचे, ते आता पुढे दिलेले आहेत. हे आपण वाचून घेतलं. मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो, औषध देतो आणि दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. ओके नाही. त्याच्यानंतर माझी काळजी कशी घ्याल? झाडाने सांगितलंय, मला तोडू नका, मला पाणी घाला, खूप झाडे लावा, फक्त वाळलेल्या फांद्यांचा इंधनासाठी वापर करा, वादळामुळे मी मोडून पडलो तर लगेच दुसरे झाड लावा. आता आपण इथे काही प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा,